जय शिवराय शेतकरी मित्रांनो, कर्जमाफीची घोषणा झाल्यापासून जे जे कर्जदार शेतकरी असतील, नियमित कर्जदार असतील, या शेतकऱ्यांना आशा लागलेली आहे की कर्जमाफी कधी होणार. आणि आता अर्थसंकल्पीय अधिवेशन जवळच आलंय आणि या वर्षी अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये अर्थसंकल्प सादर करणार आहेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब. त्यामुळे प्रत्येक शेतकऱ्याला ही अपेक्षा लागलेली की नेमकी कर्जमाफी कोणत्या शेतकऱ्यांची होणार, नियमित कर्जदारांना काय मिळणार आणि जे थकबाकीदार शेतकरी आहेत मग या शेतकऱ्यांना किती फायदा होणार, असं प्रत्येक शेतकरी वाट पाहलाय. तर शेतकरी मित्रांनो, एक लक्षात घ्या, कर्जमाफीच्या याद्या मागवल्यात, कर्जमाफीच्या याद्यांची अपलोड करणे काम चालू आहे. काही मध्यवर्ती बँकांचा डाटाच उपलब्ध नाही, त्याबद्दल निबंधक कार्यालयाकडून त्यासाठी सूचना आवाहन करण्यात आले की शेतकऱ्यांनी त्यामध्ये आधार कार्ड आहे, तुमचं पॅन कार्ड आहे, मोबाईल नंबर आहे, बँकेचं पासबुक हे आपल्या बँकेमध्ये जमा करा, असं सुद्धा नागपूरच्या कार्यालयाकडून आवाहन करण्यात आले. त्याबाबतचा व्हिडिओ आपण या अगोदरच या चॅनलवर टाकलेला आहे. मग आता अर्थसंकल्पीय अधिवेशन जवळ आले म्हणल्यावर कर्जमाफी मिळेल, कारण अर्थसंकल्प नावच त्याचा अर्थसंकल्प आणि यामध्ये कर्जमाफीची काहीतरी तरतूद होईल असं शेतकऱ्यांना वाटतंय. कारण शेतकऱ्यावर अतिवृष्टीचं नुकसान, शेताच्या शेतीमालाला भाव कमी मिळतोय याबद्दलचं अशा बऱ्याच साऱ्या गोष्टी आहेत की यामुळे शेतकरी ह्या खाईत गेलेला आहे आणि शेतकऱ्याला वाटतंय की काहीतरी नवीन योजना आहे, त्या अर्थसंकल्पामध्ये आपल्याला काहीतरी चांगलं भेटल आणि त्यापासून आपल्याला फायदा मिळेल. आणि त्यामध्ये महत्वाचा प्रश्न आहे पुन्हा कर्जमाफीचा, की या कर्जमाफीची सुद्धा अर्थसंकल्पामध्ये घोषणा होईल असं शेतकऱ्यांना वाटतंय. मात्र राज्य सरकारमधले प्रमुख मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे की काही तांत्रिक अडचणीमुळे आपल्याला या अर्थसंकल्पामध्ये या कर्जमाफीची घोषणा करता येणार नाही असं त्यांनी सांगितल्यामुळं, आणि सरकारनंही तसं सांगितलेलं आहे की 30 जून पर्यंत आम्ही कर्जमाफी देऊ, 1 जुलैच्या पूर्वी त्याची घोषणा करू. मात्र आता चंद्रकांत दादा पाटील हे असं म्हणल्यामुळं अर्थसंकल्पामध्ये घोषणा होण्याची आशा आता मावळलेली. मग आता ज्यावेळेस घोषणा होईल त्यावेळेस आपण बघू की नेमकी कोणत्या शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळते, नियमित कर्जदारांना काय मिळतंय. मात्र तत्पूर्वी एक छोटीशी तुम्हाला विनंती आहे, तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांना शेअर करा. धन्यवाद.